जन्माला आले चोखा मेळा. चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस होते. बायकोला दिवस हा. बाळणपणाची वेळ जवळ आलेली आणि चोखा मेळा पत्नीला सांगायला लागले. म्हणले ऐक ना, मला की नाही सोयरा, मला की नाही वारीला जावं वाटायला ग. सोयराबाईने थोडाही विलंब न करता नवऱ्याला सांगितलं, तुम्हाला वारीला जावं वाटतंय नक्की जा, अजिबात अडचण देत नाही, विरोध करत नाही, जा म्हणे वारीला जायला ना. ते चोखोबान बायकोन सांग बरोबर बहिणी सोन. नवरा वारीला जायला ना, बायत पण वेळ जवळ जायला होती, कवय बायती नाही जाईन, बा डिलिव्हरी होई जाईल सांगता येत नाही, तरी नवराला सांग वारीला जायला ना, जा म्हणे. कसं काय वातावरण राहील जर आपला घरमा असा प्रसंग राहणार. ते बाईना दिवस भरतात ते, नवरा जर वारीला जावान म्हणे, ते कसं काय वातावरण राहील. वारीले महिनाभर जाणं पडत. अरे काही काही बाया गावमान गावमा कीर्तनले सुद्धा जाऊ देत नाही. घरातील का त्या बकल्ल्या बांधलेत वट्टावर, कुत्रा तोड टाकतील. इथला तराडा रास ना काही काही ठिकाणी बाईस ना, तेवढं बरं आहे. अरे दयाने ना बाया नाही जमा, डोकं लावते त्या. पत्नीने सांगितलं जायचंय ना, जा म्हणले. अरे माझ्या जगाच्या मालकाच्या भेटीसाठी चोखोबा निघाला. अंतःकरणापासून देवाची भक्ती. पर पत्नीनं घरून सांगितलं होतं, तुम्ही जाताय वारीला जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, कारण बाळणपणाची वेळ जवळ आलेली, काही झालं तरी तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. चोखोबानं होकार दिला. नामचिंतनात एवढा मग्न झाला, चालता झाला. नामचिंतनामध्ये चोखोबाला एवढे वेळे झाले, बहिणीला सांगणं विसरले महाराज. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं, माझा भक्त जर माझ्या नामचिंतनामध्ये एवढा वेळा होत असेल तर मी काय कामाचा आहे. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवर उडी मारली आणि चोखोबाच्या गावाच्या शिवजवळ आले. शिवजवळ गाव माने घुसेल अजून, गाव ना शिव माऊनात. हा कोणी वळण तोड टाकी ना, मग गाव ना शिवजवळ होणार. आणि मग विचार करत देव बा, चोखोबाच्या बायकोचं बाळणपण करण्यासाठी मला जायचं असेल तर चोखोबाची बहीणच बनावं लागेल, आणि बहीण जर बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. कोण म्हणता असं? ब्रह्मांडाचा धनी प्रभू विटेवरचा मालक. चोखोबाची बहीण बनायचं असेल मला साडी नेसावं लागेल. माझ्या चोखोबाच्या बहीण बनण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली. बहिणी हो, आता सगळ्या बहिणींच्या पाया पडून सांगतो, वातावरण आटे चांगलंच दिकी राहिलं, तरी पण एखादी बहिणींना न कळत पदर पड जायला होते, बड्या बहिणीसना पायपडी सांगत डोकावर पदर लिहिल्या. कारण आपलं बोलणं कत बी जाई बहिणी सोन. तुम्ही आको काल दिन उठी सांगशात मर जायचो, चांगलं सांग राहता मधमा जामना किडा पाडी घेन मरी माय खाव्याला दरी त्यांना लिहिल्या बहिणी सोन डोकावर पदर. आणि देखा कितलं भारी वातावरण दिक राहिलं. खरंच बहिणी तुमले एक गोष्ट सांगाच बरं का, आपण हिंदू धर्माचा नियम आहे, डोक्यावर पदर घेतला पाहिजे. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर. आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. तुमना डोकावर ना पदर, तुमना डोकावर ना पदर. तुम्ही घरमाने सांग साडी कितला राज बहिणी सोन? 200 400 500 600 रुपयांनी, बरोबर आहे ना? 600 पुढे ते काय राहत नाही ताई. 600 रुपयांनी साडी, सहावार साडी तुम्ही 600 रुपयांनी. 1 मीटर कितला पडणी? सहावार साडी म्हणजे 6 मीटर. 6 मीटर साडी तुम्ही 600 रुपयांनी. 1 मीटर कितला पडणी? 100 रुपयाले. 100 रुपयानं मीटर. पदर कितला मीटर ना राज बहिणी सोन? 1 मीटर ना. मग तो कितला नाव आहे ना? 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. तो जर डोकावर राहिला ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय देत अशा टोपीवाला बाबा. 100 रुपयाना पदर आहे, पण तो जर डोकावर देखील ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकत अशा टोपीवाला बाबा. मनुष्य डोकावर पदर लिहिलं. डोकावर जर पदर आहे ना, एखादा टोपीवाला बाबान देख ना, पहिलं वाक्य तोंड माहिती निघस, कुठे ना माहेर राय पूर्ण. काय माय बापना संस्कार होतीन भाऊ, काय वयन शे भाऊ, पदर सुद्धा पडू देत नाही. हो, आणि पदरली इथली किंमत आहे ना, तुम्ही खूप शिका, खूप शिका, खूप पदव्या धारण करल्या, पण आपल्या हिंदू धर्मानं नियम न पालन करा बहिणी. तुम्हाला पायपडी सांगा. आज ना कीर्तनकार म्हणीश ना ऐकणं नाही तुमले. आज ना कीर्तनकार तुम्हाला भाऊ या असं समजे ना ऐक जात. हा, तुम्हाला भाऊ बोल राय ना असं समजे ऐक जात. आणि मी काना देश नाही म्हणजे तुम्हाला भाऊजी, मी हक्कातेन बोल राय ना तुमले. ज्या आपला धर्माना जे नियम आहेत त्या मी तुमले अधिकारतेन सांग राहिलो बहिणी सोन, हक्कातेन सांग राहिलो. बोलू ना, राग नाही यावं ना बहिणी सोन. वा, तुम्हाला भाऊ बोल रहा ना असं समजे ना ऐका. जर सुधारता होणं ती चूक सुधारली आणि उद्यापासून होऊ देऊ नका. पण असं मन असं नका म्हणजे चिलगाव येडं येते ते नीच जेवण वर्ष काय लागल. बाकी नाही बाया मन पहिली मीच बोलसो. मी काना देश ना, मी तुम्हाला भावी मी नाही बोलाव, दुसरं कोण बोलीन तुमले. आणि दुसरं कोण बोली त्यानं मुसळ पोट टाकाव. हा, मी तुम्हाला भावी मी तुमले बोलसो हक्का ते. डोकावर पदर लिहिले जा बहिणी सोन. डोकावर ना पदरनी इथली इज्जत वाढच ना. हो, या म्हातारा बाबा इज्जत वाढाय टाकतो. डोकावर पदर राही ना का, पदर लिहिलेच जावा. आगो सांगस, राजे छत्रपती शिवरायांची आई
डोक्यावर पदर शिवाय नाही. कारण आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येतीलही, पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची. का? राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय राजे छत्रपती शिवरायांची माय पदर घ्यायची. अजून सांगतो, राजे छत्रपती शिवरायांनी जेवढेच मंदिरातले देव राखण्यासाठी त्यांची मेहनत आहे, तेवढीच मेहनत घेणारी अहिल्याबाई होळकर. मंदिरातले देव जर आजही बसलेले असतील तर अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा राजे छत्रपती शिवरायां तेवढाच अधिकार आहे महाराज. पण मला सांगा, अहिल्याबाई होळकरांचा एखादा फोटो बिनपत्राचा देखील का? अजिबात नाही. काही बाया म्हणतील महाराज आम्ही राजे छत्रपती शिवरायांनी माय जिजाऊ मासाहेब असले देखील नाही, अहिल्याबाई होळकरले देखील नाही. मग त्यासल्या नाही देखील ते तुम्हाला डोळ्यासमोर आपला कानादेशनी बाई राष्ट्रपती वहिनी, ती बाई नाव काय? प्रतिभाताई पाटील वाताई साहेब. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती वैगी, पण ती बाई ना एखादा फोटो देखाड द्या मला बिगर पदरना. कोण होती ती बाई? राष्ट्रपती वैगी तरी बिगर पदरना एक बी फोटो नाही. राष्ट्रपती वैगी तरी एक बी बिगर पदरना फोटो नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जाशने पलो तिरपा कोशिलेस येडी बानट सुरत. राष्ट्रपती पदरल्यात आणि आई खिचडी वाटणारी बहीण पलो तिरपा कोची फिर व काकू पदरले व बहीण आटे राष्ट्रपती पदरले. पदराची किंमत आहे बहिणी, राग नाही धरायचा. हा पदरली किंमत आहे, बरोबर आहे की नाही? आता मी तुम्हाला सांगस, तुम्ही बाजार कुठला करतीस म्हणे बहिणी सोन धुळा ना का? धुळं कितलं आहे आटे महाराजची? 12 किलोमीटर धुळाना बाजारले जाते. बरं मला एक सांगा, पदर नाही लेवाना काय कारण आहे? चला भाऊ असं एखादं दृश्य देखील नका तुम्ही पदर लेता धुळाना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज, त्या आमना जीव घाबरत, असं काय शे का? मग का नाही घ्यायचा पदर? डोक्यावर पदर घ्यायचा मायाव. जी बाईना डोक्यावर पदर असणार असं वाटत असं नांदुरीकडनी देवीजी राहिनी भाऊ असं वाटत. हा जी बाईना डोक्यावर पदर आहे असं वाटत ना बाप नांदुरीकडनी देवीजी राहिनी भाऊ असा जीव कर साहेब नका मंदिर बांध टाकून पाय पडली भू. आणि बिगर पदरनी पाहिलं तर का मला असं वाटत दिनले चोरेल कधी फिर राहिनी भू. म्हणून डोक्यावर पदर हा आपल्या धर्माची संस्कृती आहे. डोक्यावर पदर घ्यायचा. आपण एक वस्त्र येईल बाबा, ते रातभर यूज करत असते. रातले एक वस्त्र येले ते चोरी दपी वापरणार असते. कोणतं बहिणीस पुरा समजी घे बहिणीस पुरा किडा पाडाय ना हो माय. गाऊन तो गाऊनले देखतात असं डोकं फिरस ना. मला दुकान माका टांगेल ती की ना डाय चाकू घालीन माठ टाकू वासा जीव करत नाही. उपाडीत दिसू एका दिन त्याला राहू देवाने त्यांनी इथला सत्यानाश करेल मायच्या. दका बहिणी सोन आपल्या सुरक्षिततेसाठी कपडे असतात. गाऊन घालू नका असं आपलं दुमत नाही. गाऊन सुद्धा वापरा तुम्ही, गाऊन सुद्धा वापरा, पण गाऊन अहो फक्त टाईम पुरता. रातना टाईमले वापरा नाही ना. आपलं जेवण खाणं आहे की गरमाच गाऊन घालल्यावर झोपल्यावर सकाळी मग उठणं आंघोळ कर साडी नेसाने मगच बाहेर निघाल. सुरक्षिततेसाठी शेणा नेसा ना, त्याला फेकू नका, वापरा, पण आपलं गरमाच. बाकी नाही बाया गाऊन घालीन बडं गाव फिर येते का होताय तुम्हाला घर ना कथा घ्या तुम्हाला घरनं रांधाय घे का आहे एखादा कच्ची मत ना ब्याईन मर जाई ना बहीण तुले. ते गाऊनवर का चांगली ती कस का बाई मायन्यान कधी गाऊन घालेल बाई आहे ना. आपण त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही लाकडे गाठ देतो का तशा दिसते हो मजा नाही दिसते ना. एखादा कच्ची मत ना ब्याईन मर जाई ना. दका बहिणी सोन राग नका करच्या तुम्हाला पाय पडत्या. गाऊन पाहून रातले दड खावतो आणि गरमा छेल काय द्यायचो आज बोलता सत्यानाश करण्याला आवडू त्या गावाला. साडी घेतात तुम्ही, साडी लेतीस बहिणी सोन. साडी बघायच्या वेळेस तुम्ही काय देखतास पहिले? साडी ना पदर देखाशिवाय साडी लेतीत नाही. लगीन मा जातीस ना मजुरी करणारे बायको सुद्धा 2000 साडी नेसस. बरोबर आहे ना बाबा मोरे मामाश्री? गरीबनी बायको 2000 साडी नेसस आणि पैसावाला बाहेर नेत 5-10 हजार साडी लेस जवळना नातेवाईकना लगीन. इथल्या माग्या साड्या लेतीस तो पदर डोक्यावर टाकतीत नाही त्या. आणि 75 फडकं गुंडाय फिरते येड्या. तेवढं बरं आहे बा दयाने ना बायाने तशा आपण
मायन्यान बहीण मी आठे काय सांगावं नाही अजून. कोण वायबार उपाधी करली बरेल गरमात आधी घालली. आणि इथल्या बायात एक एक बुका मारतील तरी मुका का टाकतील. पण मला धर्माचे नेम सांगायला आवडतात. पहिल्या बाया बसलेल्या आहेत बघा, 50च्या पुढच्या काकू असलेल्या आजी माया बस, एक बी बाईना पदर पडत नाही. पहिला नियम असा होता ना, कोणीतरी गाव म्हणा म्हातारा असा टोपीवाला बाबाला जर देखील ना म्हणा बाबस सारखा, तरी सुद्धा वयक नाही पायक नाही नातं पातं काहीच माहीत नाही. नाताना काय लागस ते बी माहीत नाही, पण वयले मोठा आहे डोकावर टोपीशे म्हणजे वयस्कर बाबा आहे. पहिल्या बाया वावर माही जर डोकानं चारानं वज जर डोकावर राहिना तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायला उभ्या राहत. पहिले त्या बाबाला निघ जाऊ देत मग मन माय जाय. बरोबर आहे ना मायासो. इथला नियम होता. म्हणजे तो कोण लागस काय लागस बिचारा म्हातारा काहीच माहीत नाही दल्ला कोण लागस. पण इथला नियम होता, समोर त्यांनी येणारा आपल्यापेक्षा वयस्कर माणूस आहे भाऊ, तर बाई तोंड फिरायची उभी राही डोकावर वजर आहे तरी सुद्धा त्या बाबाला निघ जाऊ दे आणि मग नंतर रस्ता काढे मनमाय. इथला नियम होता. आते कसं काय वातावरण आहे बहिणीसोबत गाव म्हणा म्हातारा जाऊ द्यावं. आता ते मन बहीण सगळा सासराना बी छातीने बिल्ल मोठ टाकाल कर. पहिले नियम इथला कडक होतात ना बाबा. इतका नियम होतात ना. बाया नाचेत ना लगीन मा रातना 11 लगून गाणं म्हणत, रातना 11, 11:30, 12 लगून गाणं म्हणत. पण 10 नंतर 10:30 नंतर ना 11 नंतर बाया नाचे. ते बी बाया बसेल राहत नाही मधमा एखादी बाई नाचे. आणि तसा मा एखादा म्हातारा नुसतं खकारी बी दिना ना खोकली बी पडणार म्हातारा तरी बी नाचणारी बाई गप्पन खाली बसे. नाही माय दाजी त्या जागे शेत जिबावून त्या जागे शेत माय अजून खोकली राहणार लगेच गपकरी बशी जायत. काय मर्यादा होती. आते हो हाते सून बाई नाचत नाही सासरा हो बाई नाही टाकस. हो भाऊ हो आप्पा हो काका तू बडा सत्यानाच करणार लावा रे. वाटोडं झालं महाराज धर्माचं. सत्यानाश करीन ठी दिले बडा. बरं मग आपण या सूनबाईने पदरल्यावर पाहिला अशी अपेक्षा ठिराय न फक्त या बहिणीसनीच चूक आहे असं नाही. बरं पहिला म्हातारा बी तेवढा समजदार होतात. सूनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जवळजवळ बायको सगळीच राहत बुवा, पण सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. का जर म्हणा सूनबाईना समोर बायकोले बोला मग तोल घ्या म्हण सूनबाई काय विचार करीन माय मन सासराला काही सुमाराच नाही मन सासूल काही बी बोलस म्हणीने बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. पहिला सासरा या बसेलेत ना या टोपीवाला बाबा इथला मर्यादा माझा गेलेत. आता ज्या नवीन सासरा वैराणात ना त्या रिमिक्स सासरा आहेत रिमिक्स. याचले दगीन काय सुनबाई पदरली. सुनबाई गरमा कामावरच नाही. आव भाऊ इथलची चड्डी घालीन फिरत. हो आप्पा तू चड्डीनं माप तरी वाढाव रे. हो काका आई इथलची चड्डी घालाय आणि ती बहीण कसाल पदरली रे काका तुला दकीच नाही. अरे निदान चड्डीनं माप तरी वाढाव रे. गुरगाज ना खाले तरी जाऊ दे तिले. इथलची चड्डी घालीन बट जाऊ मराल पदरली बानड सुरत ना. नियम आहेत आपल्या धर्माचे ते नियमाचं पालन झालं पाहिजे महाराज नाही का. हो पहिले इथला नियम होता नवरा येवन पहिले बाया रांधी ठियत. जर वावरमा मारी बी बट ना नवरा या बसेलेत म्हणे जुन्या माया दिसले विचारा ज्या 50, 60, 70 मावशा बसेले दिसले विचारा. नवराने बायकोनी जरी भांडे नाही घे वावरमा नवरा जर 2 कानमा दे ना तरी सुद्धा घर येत असता रडा राहशील गाव माय आको रांधेल नाही दिकाव आको 2-3 कानमा दिदीन मारान दाग रांधी ठेवणं आको तो बावनं जेवण ना पहिलेच खाटगादी बी टाकी ठेवणं आको खाटगादी टाकेल नाही राव आको आणेन माय. इथला तराडा होता पहिल्या बाईसले मार खायला सुद्धा. आता इथलं परिवर्तन होय झाले. मन बहीण हारतालिका ना उपास धरलेच गलीमाचे आपेत पिरसने आऊ भाऊ पोरे इसले झोका दियस तुनियांना मानट सुरत ना हो भूल गेल वावर. इथला नियम न उल्लंघन कर टाक. इथला नियम होता पहिला लोकेस ना. आता इथला बानट होई घ्यात लोके घरमा माय बाप राहता ना बायको सांग आती तुम डोकाल तेल लाय दी नाही ना बानट सुरतात बानट सुरत काय वाय पारता तरी. पत्नी आपली अर्धांगिनी तिच्या सुखदुःखात नक्कीच सामील झालं पाहिजे. तिला त्रास आहे ना तुम्ही तिच्या पायाला तेल लावून द्या तिथपर्यंत मी मान्य करेल. कारण तुम्ही लग्न झालं तेव्हा शपथ घेतली तुझ्या सुखदुःखात मी साथ देईन. पण मर्यादा आहे मर्यादा. मर्यादेचं उल्लंघन करून वागू नका. म्हणजे धर्माचं नियमाचं उल्लंघन करू नका. विठ्ठल विठ्ठल माझ्या चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी महाराज 9 साडी नेसला डोक्यावर पदरा
आणि गावात प्रवेश करायचा माझ्या जगाच्या मालकाला. दर्जात आला आणि प्रत्येक गावले दर्जा राज दर्जामा येवानंतर